नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। 110 इंजिनियर रेजिमेंटमधून 24 वर्षे सेवा करून परतलेले हवालदार रमेश तानाजी पानसकर यांचा गावकऱ्यांतर्फे भव्य सत्कार। कोरेगाव तालुक्यातील वेळू येथील सुपुत्र हवालदार रमेश तानाजी पानसकर यांनी 110 इंजिनियर रेजिमेंटमध्ये तब्बल 24 वर्ष देश सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त घेतली। त्यांच्या गावी आगमनानंतर वेळू ग्रामस्थांतर्फे त्यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता उत्साह, अभिमान आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडला। वेळू गावच्या मातीत जन्माला आलेले सुपुत्र हवालदार रमेश तानाजी पानसकर यांनी आपल्या आयुष्यातील सुवर्णकाळ भारतीय स्थल सेनेच्या 110 इंजिनियर रेजिमेंट मध्ये देश सेवेस अर्पण केला। तब्बल 24 वर्ष सीमा शिबिरे, रणांगण आणि कार्यक्षेत्र यावर घाम गाळत त्यांनी देशप्रथम ही पताका उंचावली। आज त्यांचा हा त्याग व समर्पण आणि कर्तृत्व याचा गौरव करण्यासाठी आजी माजी सैनिक संघटना वेळू व ग्रामस्थ व प्रमुख पाहुणे, रहमतपूर पोलीस ठाण्याचे PSI व त्यांचे सहकारी इतर मान्यवर यांच्यासमोर त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला। गावात प्रवेश करताच ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत आणि गुलालाच्या उधळणीत हवालदार पानसकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी गावातील नागरिक, तरुण मंडळे, महिला मंडळ तसेच आजी माजी सैनिक, विविध संस्थेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून या भारतीय सैनिकाबद्दल व वेळू गावच्या सुपुत्राबद्दल गौरवोद्गार काढले। हवालदार रमेश पानसकर यांनी या सन्मानाला प्रतिसाद देताना भावनिक शब्दात म्हटले की गावात परतल्यावर असा भव्य सत्कार व मान सन्मान जो मला मिळाला हा कधीच विसरू शकणार नाही व मला त्याचा फार मोठा अभिमान आहे। सैन्यातील 24 वर्षे शौर्यपूर्ण सेवा ही माझ्या गावाचे नाव उज्ज्वल करणारी ठरली। पुढेही माझ्या गावच्या विकासासाठी व देशसेवेसाठी जे काही शक्य आहे ते करण्याचा माझा संकल्प आहे। मी सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे। गावातील हा कार्यक्रम देशभक्ती व उत्साही वातावरणात पार पडला। एक आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी तो सेवा निवृत्त होत आहे आणि आमच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये किंवा त्याच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी होता येईल आणि आमचा रमेश पहिल्यासारखा आमच्यामध्ये मिसळेल ही आम्हाला आशा आहे। आता खरं तर सेवापूर्ती हा शेवट नसतो, तर सेवापूर्ती एक सुरुवात असते असं मी रमेशला आवर्जून सांगेन। कारण जे राहून गेलेलं आहे ते त्याला करण्याची इच्छा होती, परंतु सेवेमुळे नोकरीमुळे ते करता आलं नाही। त्यांना आता या ठिकाणी त्यामध्ये भाग घ्यावा, आजी माजी सैनिक संघटनेमध्ये त्याला सक्रिय व्हावं, सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यावा, असे विविध उपक्रमामध्ये तो सक्रियपणे सहभागी होईल आणि आम्हाला सुद्धा चांगली साथ तो देईल याचा मला आनंद वाटत आहे। आणि या ठिकाणी आवर्जून मी आजी माजी सैनिक संघटनेचे खरंतर कौतुक करतो की अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला। असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे, कारण याच कार्यक्रमातून या ठिकाणी बसलेले जे लहान आपली भावंड आहेत ती प्रेरणा घेतील आणि निश्चितपणे देश सेवेसाठी आपल्याला वाहून घेतील। एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो आणि जाता जाता रमेशला त्याच्या कुटुंबियाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। सेवापूर्तीचा समारंभ या निमित्तानं निरोगीमय आयुष्य आणि सुखा समाधानात इथून पुढचं आयुष्य त्याचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। वेळूगावचे सरपंच, आजी माजी संघटनेचे सारे सदस्य, माझी मित्रमंडळी, माझे पाहुणे, जे आपला किमती वेळ जो वेळ व्यतीत करून माझ्यासाठी हा वेळ काढला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आमच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिला किंवा माझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही जे आशीर्वाद यासाठी माझ्याकडे आहे त्याच्यातून मी केलं नाही। मी आता ज्यादा काही बोलत नाही, कारण की माझ्या मित्रांनी माझी सांगितले असल्यामुळे काही सुद्धा ठेवलं नाही।